नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. सर, स्मार्ट कार्डचे आयोजन केलं काय तिथं काय बोलणार? आज या कल्याण ग्रामीण विधानसभा असेल, डोंबिवली विधानसभा असेल, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री आणि तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि परिवहनचे सन्माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अथक प्रयत्नाने या जे मध्ये प्रवास करणारे नागरिक असतील, मध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग लोक असतील, महिला वर्ग असतील, यांच्यासाठी NC हा एक स्मार्ट कार्ड शासनाच्या माध्यमातून दिला जातोय आणि त्या स्मार्ट कार्डामुळे आपल्या नागरिकांना 50% तिकिटामध्ये मोफत सवलत दिली जाणार आहे आणि नागरिकांना कुठलाही दुसरा आधार कार्ड दाखवायची गरज लागणार नाही, पॅन कार्ड दाखवायची दाखवायची गरज नाही, रेशन कार्ड दाखवायची गरज लागणार नाही. असा चांगला कार्यक्रम राज्य शासनाने केलेला आहे आणि मी मनापासून सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करे, आभार माने की त्यांनी नागरिकांसाठी अतिशय चांगली अशी सोय आपल्या लोकांसाठी करून दिली. मध्ये महिला वर्ग असेल, 75 वरील ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्यासाठी तर मोफत प्रवास आहे. 60 वर्षावरील असेल याच्यासाठी चांगल्या प्रकारची सोय करून दिल्याबद्दल मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो. नमस्कार. आज माननीय आमदार श्री मोरे साहेब यांच्या हस्ते NCMC कार्डचं डोंबिवली बसस्थानक येथे उद्घाटन झालेलं आहे. ज्यांना जे लाभार्थी आहेत महामंडळाच्या बसमधून प्रवास करतात, अमृत ज्येष्ठ नागरिक असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, महिला असतील, अंध अपंग असतील, यांच्या सगळ्यांसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक आहे. हे स्मार्ट कार्ड दाखवूनच प्रवास करणारा यापुढे बंधनकारक राहणार आहे. सदर स्मार्ट कार्डची 199 रुपये किंमत आहे. फक्त आधार कार्ड घेऊन येऊन व त्याचा थंब देऊन मोबाईल नंबर येऊन कार्ड रजिस्ट्रेशन केलं जातं. सदर कार्ड रजिस्ट्रेशन केल्यानंतर साधारण 30 ते 35 दिवसामध्ये कार्ड परत दाखल होतं. ते कार्ड परत ह्याच ठिकाणी येऊन त्या लोकांना मिळू शकेल. ते कार्ड दाखवून प्रवास करायचा आहे. त्या कार्डवर टॉपअप सुविधा देखील उपलब्ध आहे, म्हणजे प्रवाशांना कॅशलेस सेवेचा लाभ घेता येईल. त्यांना सर्व महिलांना कंपल्सरी आणि पुरुष असतील तर त्यांना 65 नागरिक 65च्या पुढे सगळ्यांना. That's the way.